मुलाच्या आणि त्याच्या पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, वर्षातला एक महत्त्वाचा दिवस असतो. आणि मला बोराळकर सरांना एक अतिशय, मी त्यांना धन्यवाद देईन की जी थीम तुम्ही या कार्यक्रमासाठी निवडलेली आहे ती आहे रामराज्य. आपल्याकडे एक आता एक फॅशन झालेली आहे दुसऱ्या संस्कृतीचं अनुकरण करायचं, पण आपण आपल्या संस्कृतीमधल्या एका परमोच्च महापुरुषाचं या ठिकाणी आपण स्मरण करतोय. ते केवळ देव म्हणून नाही तर एक वाणी, एक पत्नी आणि एक वचनी अशा प्रभू श्री रामचंद्रांचं जीवन आपण याच ठिकाणी, आज आपल्या या विद्यार्थी मित्रांच्या विविध कला गुणदर्शनातून आपण आज बघणार आहोत. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांचा जो आदर्श आहे तो आपण घेण्यासाठी आपण सर्वजणांनी आपण आपल्या आयुष्यात निरंतर प्रयत्न करत राहायला पाहिजे. ही अतिशय एक चांगली आणि सुवर्ण संधी मी म्हणेन खरं तर मुलांसाठी. कारण प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे ते सर्वांनाच प्रेरणादायी आहेच, परंतु आजच्या जगामध्ये प्रभू रामचंद्रांचं महत्त्व काय आहे हे आपल्याला सध्याच्या आपलं जे आयुष्य आहे, आपण आपल्याला नेहमी प्रश्न पडलेला असतो की आदर्श कुठल्या व्यक्तीचा घ्यावा. छत्रपती शिवराय आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, राजमाता जिजाऊ साहेब आहेत. या सर्व महापुरुषांसोबत आपले ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे अनेक स्वातंत्र्य सेनानी आपल्या डोळ्यासमोर आहेत. परंतु या सर्वांमध्ये सुद्धा आपल्याला ज्यांच्या जीवनाने पूर्ण आपल्या भारताचं एक इतिहास व्यापून राहिलेला आहे ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ज्यांच्या जीवनातून प्रत्येकाने काहीतरी शिकलं पाहिजे असे प्रभू रामचंद्र. मला खूप खूप आनंद होता या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा. कारण अशा प्रकारचे इंग्लिश मिडियमच्या स्कूल्समध्ये प्रभू रामचंद्रांना दाखवणारे आणि त्यांच्या माध्यमातून त्या एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत हा संदेश पोहोचवणारे बोराळकर सरांसारखे फार कमी लोक आज शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. सर, मला तुमचा या ठिकाणी मला खरंच अभिमान वाटतो. एक मित्र म्हणून अभिमान तर आहेच आहे, परंतु एक आदर्श मी म्हणेन की शिक्षण तज्ज्ञ म्हणून तुम्ही हे जे प्रयोग करत आहात ते येत्या काळात सुद्धा आपण सर्वांनी हे चालू ठेवावेत. मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची आपण प्रेरणा घेऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची 50 वर्ष पूर्ण झाली. या निमित्त आपण ज्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला अतिशय प्रशंसनीय आहे. आपण अशाच सर्व महापुरुषांच्या जीवनावर आधारित इथून पुढे येणारे सर्व अॅन्युअल डेज आपण ह्या पद्धतीने आपण साकार करावेत आणि जनतेपर्यंत ते पोहोचावेत अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी आपण बोलवलं जो सत्कार पोलिसांना अशा ठिकाणी बोलवल्यानंतर एक वेगळं आमच्यावर पण दडपण असतं काय बोलायचं. कारण आता लोकांना बऱ्याचदा पोलिसांना बोलवलं म्हटलं की लोक थोडेसे वेगळ्या याच्यामध्ये असतात की कसं काय बोललं पोलिसांना. पण निश्चितपणे तुम्ही खूप चांगले कार्यक्रम घेता आणि आम्हाला अशाच कार्यक्रमाला नेहमी बोलवत जा. खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन आणि मी सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आतुर झालेलो आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना प्रभू रामचंद्रांच्या या महानाट्यासाठी आणि विद्यार्थी मित्रांकडून होणाऱ्या महानाट्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व प्राध्यापक वृंद ज्यांनी याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे, सर्व बाळगोपाळ या ठिकाणी जे रामराज्याची संकल्पना आपल्यासमोर साकार करणार आहेत या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.